आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे नाराज असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचं अखेर राज्याच्या मंत्रिमंडळात कमबॅक होतंय। धनंजय मुंडेंकडून काढून घेतलेल्या खात्यावर नाराज भुजबळांचं पुनर्वसन केलं जातंय। छगन भुजबळ थोड्याच वेळात अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रिपदाची शपथ घेतील। तर मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि अजित पवार शपथविधीला हजर राहणार आहेत। प्रचंड बहुमतानं सत्तेत आलेल्या महायुती सरकारच्या मंत्रिपदाच्या पहिल्या यादीत भुजबळांचं नाव नव्हतं। मंत्रिपद मिळालं नसल्यामुळे भुजबळांनी त्यांची नाराजी ही वेळोवेळी बोलून दाखवलेली होती आणि त्यानंतर घडलेल्या बीड प्रकरणामुळे धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला होता। तर त्याच खात्यावर आता भुजबळांची बरणी लागेल अशी चर्चा आहे। त्याच वेळी अजित पवारांनी सुद्धा हे खातं काही दिवस स्वतःकडे ठेवलेलं होतं। अखेर आजपासून या खात्याची जबाबदारी भुजबळांकडे देण्यात येणार आहे आणि राजकीय कारकिर्दीमध्ये भुजबळांकडे तिसऱ्यांदा अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी जात आहे। तर मंत्रिपदाची संधी मिळताच छगन भुजबळांची नाराजी दूर झालेली आहे। ज्याचा शेवट चांगला ते सर्व चांगलं असं भुजबळांनी म्हटलंय। शपथविधी सोहळ्याला जाण्याआधी छगन भुजबळांची ही प्रतिक्रिया होती। शपथविधी सोहळा अगदी काही वेळातच सुरू होणार आहे, मात्र त्याआधी छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया अत्यंत सूचक। ज्याचा शेवट चांगला ते सर्व काही चांगलं पुढे सुद्धा चांगलं होत राहतं असं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। मंत्रिपद मिळताच भुजबळांची नाराजी आता दूर झालेली आहे। तर त्यांनी फडणवीसांचे, शिंदेंचे आणि अजित पवारांचे आभार मानलेत। 8 दिवसापूर्वीच हे सगळं ठरलं होतं असं भुजबळांनी म्हटलं। मध्ये ज्यावेळेला छगन भुजबळ यांना स्थान मिळालेलं नव्हतं त्यावेळेला छगन भुजबळ हे चांगलेच नाराज झालेले होते आणि त्यांनी आपली नाराजी वेळोवेळी बोलून सुद्धा दाखवलेली होती आणि त्याच्यानंतर अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये काहीसा दुरावा निर्माण झाला होता। पक्षात राहून संघर्ष होणार की पक्षाच्या बाहेर? मग ते आता सगळ्यांना विचारून करीन, पण एक आहे, जहां नहीं चाइना वहां नहीं रहना, जहां नहीं चाइना वहां नहीं रहना। धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे, ते मंत्रिपद तुम्हाला मिळणार आहे? कोणाचंही मंत्रिपद काढून आणि जाऊन ते मला मिळावं अशी इच्छा मी जन्मातही करत नाही। त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे। मी काय त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत नाही की जे काही चौकशी ते होईल आणि जे काही करायचं ते मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत आणि जे काही चौकशी आहे ते पाहतील काय करायचं। एवढी तुम्हाला काय घाई आहे? आणि माझ्यासाठी तुझी घाई करायचं काही कारणच नाही कोणाला। जहाँ पे नहीं रहना वही रहना। ज्याचा शेवट चांगला ते सर्व चांगलं, ज्याचा शेवट चांगला ते सर्व चांगलं। चला। मंत्रिपदाची संधी मिळताच छगन भुजबळ यांची नाराजी दूर झाली आहे। ज्याचा शेवट चांगला ते सर्व चांगलं अशी ही प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली। आपण या सगळ्या संदर्भात अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडनं। अक्षय, थोड्याच वेळात आता हा शपथविधी सोहळा सुरू होईल, लक्ष असेलच सगळ्यांचं, मात्र हे टायमिंग अत्यंत महत्त्वाचं म्हणता येईल का? नक्कीच हे टायमिंग अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण की महायुतीचं सरकार होऊन जवळपास आता 3 ते 4 महिने उलटून गेलेले आहेत आणि महायुतीच्या संपूर्ण सत्तेमधल्या मंत्रिमंडळामध्ये जे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना स्थान दिलेलं गेलेलं नव्हतं। त्यामुळे छगन भुजबळ यांची नाराजी जी आहे ती सातत्याने उफाळून बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळत होती। 2 महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिर्डीमध्ये 2 दिवसाचं शिबिर आयोजित केलेलं होतं। त्या ठिकाणी देखील छगन भुजबळ फक्त 1 ते 2 तासांकरता कालावधी करता त्या संपूर्ण शिबिरामध्ये आले आणि त्यानंतर त्यांनी शिबिरामध्ये पूर्ण दिवस राहणं अजित पवारांबरोबर त्यांनी टाळलेलं होतं आणि ज्या सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक जी आहे ती दर मंगळवारी देवगिरी या अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी होत असते, परंतु या संपूर्ण आढावा बैठकींना छगन भुजबळांनी गेल्या काही महिन्यांपासून दांडी लावलेली आपल्याला पाहायला मिळते। छगन भुजबळ यांची नाराजी जी आहे ती सातत्याने उफाळून बाहेर येत होती, कारण की छगन भुजबळ
हे निवडणुकीपूर्वी खरं तर ओबीसी समाजाचं एक मोठं नेतृत्व त्यांनी केलं आणि महायुतीला त्याचा मोठा फायदा झाला आणि महायुती पुन्हा एकदा सत्तेत कमबॅक झाली. परंतु सत्तेत कमबॅक झाल्यानंतर छगन भुजबळांना मात्र मंत्रिपदापासून डावललं गेलेलं होतं. त्यामुळे छगन भुजबळांची नाराजी येणं ही स्वाभाविक होतं. परंतु सातत्यानं ती नाराजी जी आहे ती छगन भुजबळ हे सातत्यानं बोलत होते. जहाँ नहीं चाइना वहाँ नहीं रहना असं वक्तव्य छगन भुजबळांकडनं माध्यमांमध्ये होत होती आणि त्यांची नाराजी जी आहे ती संपूर्ण सातत्याने बाहेर येत होती. सध्या छगन भुजबळ हे थोड्याच वेळात राजभवनावरती पोहोचणार आहेत आणि आपण पाहू शकतो की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि त्याचसोबतच विविध मंत्री जे आहेत ते राजभवनावरती या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि छगन भुजबळ यांचा ताफा देखील थोड्याच वेळात संपूर्ण राजभवनावरती येताना आपल्याला पाहायला मिळेल. छगन भुजबळ यांचा संपूर्ण ताफा आलेला आहे. स्वतः छगन भुजबळ या ठिकाणाहून आता शपथ घेण्यासाठी राजभवनात आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने त्यांचे समर्थक या ठिकाणी आलेले असल्याचं आपल्याला सध्या तरी पाहायला मिळत आहेत. मोठ्या संख्येने छगन भुजबळ समर्थक जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि संपूर्ण छगन भुजबळांचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम जे आहे ते या सर्व कार्यकर्त्यांकडनं सध्या होताना पाहायला मिळत आहेत. कारण की ही छगन भुजबळ यांचं राजकीय संपूर्ण आयुष्य पाहिलं तर मुंबईमध्ये महापौर म्हणून राहिले. शिवसेनेमध्ये छगन भुजबळ होते. एक फायर ब्रँड नेते म्हणून त्यांची संपूर्ण ओळख आहे आणि त्यांचे अनेक कार्यकर्ते जे आहेत ते मुंबई, नाशिक आणि राज्यातल्या विविध ठिकाणी आहेत आणि त्याशिवाय समता परिषद त्यांची एक परिषद आहे. त्या परिषदेचं नेतृत्व देखील ते करतात आणि मोठ्या संख्येने या समता परिषदेमध्ये कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या या संपूर्ण शपथविधीला हे सर्व कार्यकर्ते जे आहेत ते माझगाव आणि इतर मुंबईच्या परिसरातून या ठिकाणी आलेले असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहे. ताफा जो आहे तो आता पोहोचतोय. मात्र आणखीन एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे अक्षय, काही मोजक्याच निमंत्रितांना बोलवण्यात आलेला आहे, तर याच्यामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे, काही यादी मिळालेली आहे का? ऋषाली, खरं तर राजभवनाच्या छोट्याशा सभागृहामध्ये हा संपूर्ण शपथविधीचा कार्यक्रम जो आहे तो पार पडणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा संपूर्ण पक्षप्रवेश मंत्रिपदाच्या शपथीचा हा सोहळा जो आहे तो छगन भुजबळांचा पार पडणार आहे. अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी जी आहे ती छगन भुजबळ यांना मिळणार आहे. यापूर्वी हे खातं राष्ट्रवादीकडे धनंजय मुंडे यांच्याकडे होतं, परंतु बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मिळत आहे. या गोष्टीचा आनंद आहे आणि निश्चितच यामुळे नाशिक जिल्ह्याच्या विकासाला त्याचा फायदा होईल. खरं तर मध्यंतरी नाराजी बोलून दाखवली होती भुजबळ साहेबांनी. मला वाटतं की आज गर्दी आहे.